नमस्कार मंडळी. तर बऱ्याच दिवसानंतर मी या व्हिडिओमध्ये समोर येत आहे आणि आज या शेळीपालन शेडमध्ये शेळ्यांसोबतच मी आणलेले आहे मक्याचे कणस. सध्या मकाचा कणसाचा हुरडा खायला आलेला आहे आणि त्यामुळे कवळी मक्याचे कणस खाण्यासाठी हेल्थसाठी तर खूप चांगले असतात. तर ह्याचा शेळ्यांसाठी पण पाला खूप महत्त्वाचा ठरतो. तर आणि जे काही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी ते टाकलं होते मक्याचे कणस वगैरे किंवा आम्ही जे काही मका करतो, तर हे सर्व काही मका आहे ते आमची शेळ्यांसाठी जाते. तर आम्ही सुरुवातीला ह्या मक्यापासून मका करतो आणि जे काही मक्याचं राहिलेलं आहे पालापाचोळा, एक तर आम्ही त्याचं हे करतो की मेथी घास, नाहीतर त्यासोबतच आम्ही डिरेक्टली ते मकांना शेळ्यांना खायला टाकलं जातं. तर सध्या आम्ही डिरेक्टली मेथी घास करण्याऐवजी आम्ही हे करायचं, सुरुवातीला मका करणार आणि मग त्याचा हे भुगा करणार. त्याच्या अगोदर आम्ही काय केलं होतं की त्याचे मका वगैरे न करता डिरेक्टलीच आम्ही मेथी घास केला होता. तर मेथी घास तुम्हाला माहीत असेल, सॉरी मेथी घास नाही, मुरगा. तर ही मका शेळ्यांना रोजच्या रोज टाकावी लागते, कारण तरच तुमच्या शेळ्यांच्या पिल्लांना वगैरे चकाकी वगैरे येते आणि ते एकदम तंदुरुस्त वगैरे राहू शकतात. आणि जर सध्या बाजारात जर तुम्हाला मका वगैरे आणायचे असेल तर त्याचे भाव वगैरे खूपच महागडे आहेत. त्यामुळे तुम्ही जर जेवढं ते घरच्या घरी जास्तीत जास्त मक्याचं उत्पन्न आणाल तेवढं फायद्याचं आहे. तर सध्या काय झालं की हिवाळ्यामध्ये जरा बोकडांना शेळ्यांना खूप डिमांड यायला लागले, त्यामुळे शेडमधील बरीच संख्या कमी झालेली आहे आणि जवळपास आमचं 450 ते 500 रुपये किलोने शेडमधील आमचं एक बोकड किंवा बाकी शेळी पण विकली जावं लागलेली आहे. त्यामुळे सध्या बिझनेस चांगलाच जोमात आलेला आहे आणि बाहेर पण काय पाण्याचे वगैरे तसं टेन्शन नाही आहे. गवताचं वगैरे किंवा मक्याचं किंवा जे काही गिनेबॉल वगैरे असेल त्याचंही वरणीचं काय अडचण नाही आहे. फक्त थोडासा प्रॉब्लेम इथे आहे की शेळ्यांना जे 2 किंवा 3 पिल्लं व्हायचे तिथं कधी कधी 1 पिल्लं होतं. ते 1 पिल्लू झालं तर त्याची क्वालिटी एकदम भारी राहते, परंतु कधी कधी हे होतं आहे 1 पिल्लू म्हणजे परवडत नाही, ॲटलिस्ट 2 किंवा 3 पिल्लं पाहिजे. तसं काय काय शेळ्यांना इथं 4 पण पिल्लं झालेले आहेत, 5 पण पिल्लं झालेले आहेत. तर एवढे पिल्लं होणं काय एवढं चांगलं नाही, कारण ते परत नीट राहत नाही. तर चला मी परत दुसरा व्हिडिओ अपलोड करतो आणि व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करत जावं. यूट्यूब हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवत नाही आहे, तरी पण मी टाकत जाईल. आणि हे राहिले एकदम बेस्ट कणस. तर आता ही कणस मी घरी जाऊन भाजून खाणार आहे मस्तपैकी. तर तुमच्याकडे वगैरे मक्याचा हुरडा वगैरे आला असेल तर सांगा, कळवा. थँक्यू, बाय बाय.